प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मयुरेश पुरूला म्हणत असतो की बाबा बाकी सगळी तयारी झाली आहे, पण तो मुलगा नक्की कोण आहे आणि काय करतो याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. तर माधवीसुद्धा हसतच म्हणते, हो ना, पुरू फक्त म्हणतोय की मी या जहाजाचा कॅप्टन आहे, पण तो आपल्याला विश्वासात घेतच नाहीये. आणि त्यावर पुरू हसतच त्यांना सांगतो की काळजी करू नका, थोड्याच वेळामध्ये तो मुलगा आणि त्याच्या घरचे इथे येतील. आणि त्यानंतर माधवी मंजिरीला मुक्ताला कॉल करायला सांगते. त्यानंतर मंजिरी मुक्ताला कॉल करून तिचं आवरलं आहे की नाही ते विचारते. त्यावर मुक्ता सांगते की हो दीदी, माझं आवरलं आहे, मी थोड्याच वेळामध्ये तिथे पोहोचते. मात्र त्यानंतर तिला सतत सईची आठवण येत असते आणि ती मनाशी म्हणत असते की जर सईला समजलं की मी ते असूनही तिला भेटले नाही तर तिला खूप वाईट वाटेल. आणि मग त्यानंतर ती सईला भेटण्यासाठी जाते. तर दुसरीकडे सावनी निघून गेल्यामुळे सई खूप नाराज असते. मात्र जेव्हा ती त्या ठिकाणी मुक्ताला बघते तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि ती धावतच मुक्ताजवळ जाऊन तिला मिठी मारते. सईला बघून मुक्तासुद्धा खूप खुश झालेली असते. तर सई तिला विचारत असते की मुक्ता आंटी, तुला कसं समजलं की मला तुझी खूप आठवण येत आहे, मी तुला खूप मिस करत आहे. त्यावर मुक्ता म्हणते की सईच्या मनात काय सुरू आहे ते मुक्ता आंटीला लगेच कळतं आणि त्यामुळे मुक्ता खूपच खुश होते. तर सई तिला सांगते की मुक्ता आंटी, तू आज अगदी प्रिन्सेससारखी दिसत आहे. तर माईसुद्धा मुक्ताला म्हणतात की हो ताई, आज तुम्ही खरंच खूप छान दिसताय. आणि त्या दोघींचं हे बोलणं ऐकून मुक्ता अजूनच खुश होते. आणि त्यानंतर सई मुक्ताला खाली वाकायला सांगते आणि मग ती तिच्या डोळ्यातील काजळ काढून मुक्ताच्या कानामागे लावते आणि ते बघून मुक्ता आणि माईंना आश्चर्य वाटतं. मुक्ता हसतच सईला विचारते की सई माऊ, हे काय केलंस तू? आणि त्यावर सई सांगते की मी जेव्हा खूप सुंदर दिसते ना तेव्हा आजी असंच करते. आणि ते ऐकून मुक्ता हसतच म्हणते, पण इथे तर फक्त एकच आजी आहे, सई आजी. आणि मग त्यानंतर ती सईसोबत खेळायला सुरुवात करते, त्यामुळे सई खूपच खुश होते. तर दुसरीकडे इंद्रा, बापू आणि लक्की एका रूममध्ये थांबलेले असतात आणि नाश्ता करत असतात. त्याच वेळी सागर तिथे येतो. तर इंद्रा म्हणते की आला माझा नवरदेव. आणि त्यामुळे सागर वैतागतो आणि म्हणतो की जाऊ का मी आता? मात्र इंद्रा त्याला थांबवते आणि काहीतरी खायला सांगते. मात्र सागर नकार देतो. त्याला या सगळ्या कार्यक्रमाचा खूप कंटाळा आलेला असतो. मात्र बापू आणि इंद्रांमुळे तो तिथेच बसून राहतो. आणि त्यानंतर बापू पुरूला कॉल करतात. ते पुरूला विचारतात की तुमची सगळी तयारी झाली आहे ना? त्यावर पुरू सांगतो, हो, आता फक्त आम्ही मुक्ताची वाट बघत आहोत. तर बापू म्हणतात की आम्ही सुद्धा स्वातीची वाट बघतोय, ती एकदा इथे आली की आम्ही तिकडे येण्यासाठी निघतो. त्यावर पुरू म्हणतो, ठीक आहे, पण माझ्या पोटामध्ये ना आनंदाचा आणि भीतीचा गोळा आला आहे, काय होईल काय माहीत. त्यावर बापू म्हणतात की काळजी करू नका, मी तर सगळं काही एकविरा आईवरच सोडलं आहे. आणि मग त्यानंतर ते दोघेजण लवकरच भेटायचं ठरवतात. तर दुसरीकडे मुक्ता सईसोबत खेळत असते आणि मुक्ता आल्यामुळे सई खूपच खुश झालेली असते. आणि मग त्यानंतर सईला खूप भूक लागते. तर माई तिच्यासाठी नाश्ता घेऊन येतात. मात्र त्यामध्ये सगळं काही अनहेल्दी असतं, त्यामुळे मुक्ता त्यांना तिच्यासाठी ज्यूसही आणायला सांगते. आणि मग ती स्वतःच्या हाताने सईला ते सगळं भरवते. मात्र ती सईला सांगते की चॉकलेट्स अजिबात खायचे नाही, नाहीतर तुझे दात खूप दुखतील. आणि मग त्यानंतर सई आणि मुक्ता गप्पा मारत बसतात. सई मुक्ताला विचारत असते की मुक्ता आंटी, तू इथे नक्की कशासाठी आली आहे आणि तू इतकी सुंदर का दिसती आज? आज तुझा बड्डे आहे का? त्यावर मुक्ता हसतच सांगते की नाही, मी इथे एका मुलाला भेटण्यासाठी आले आहे. त्यावर सई विचारते, कोणता मुलगा? तर मुक्ता सांगते, ते मलाही माहीत नाही. त्यावर सई म्हणते, म्हणजे तू एका स्ट्रेंजरला भेटणार का? आणि त्यावर मुक्ता हसतच हो म्हणते आणि ती सईला सांगते की मोठी माणसं जेव्हा मोठी होतात ना तेव्हा ती लग्न करतात आणि म्हणूनच मी इथे माझ्या पार्टनरला भेटण्यासाठी आले आहे. तो कसा आहे, आम्ही दोघं एकत्र राहू शकतो की नाही हे बघण्यासाठी.
आणि ते ऐकून सई खूप खुश होते आणि तिला विचारते की मुक्ता आंटी, तू मला तुझ्या लग्नात बोलावणार ना? त्यावर मुक्ता म्हणते की तू आल्याशिवाय मी लग्नच नाही करणार. आणि मग त्या दोघी पिंकी प्रॉमिसही करतात. मात्र त्यानंतर सई नाराज होत तिला विचारते की मुक्ता आंटी, तुझं लग्न झाल्यानंतर तू तुझ्या फ्रेंडसोबत राहणार आणि मग तू मला विसरून गेली तर? आणि सईचा तो प्रश्न ऐकून मुक्ताला वाईट वाटते. ती म्हणते की सई, असं काहीच होणार नाही. मी तुला कशी विसरून जाईल? मी माझ्या फ्रेंडला सांगेल की माझी एक सई माऊ आहे आणि तुला मला तिच्यासोबत शेअर करावं लागेल. आणि ते ऐकून सई खुश होते. मुक्ताला मात्र वाईट वाटत असते आणि त्याच वेळी सावनी त्या ठिकाणी येते. मुक्ताला त्या ठिकाणी बघून तिला आश्चर्य वाटते. ती मुक्ताला विचारते की तू अजून गेली नाहीस का? त्यावर मुक्ता म्हणते की हे काही मी निघतच होते. आणि ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र सई पुन्हा तिचा हात पकडते. मुक्ता तिला समजवण्याचा प्रयत्न करते. मात्र सई काही ऐकत नाही आणि त्यामुळे मुक्ताचे डोळे भरून येतात. मात्र सावनी सईला समजावते आणि मुक्ताला जायला सांगते. त्यामुळे मुक्ता पटकन तेथून निघून जाते. मात्र सई नाराज झालेली असते. तर दुसरीकडे इंद्रा सागरला म्हणत असते की जेव्हापासून तू लग्नाला होकार दिला आहे ना, तेव्हापासून तुझ्या पप्पांना खरंच खूप आनंद झाला आहे. आणि त्यामुळे सागरही खुश होत त्यांच्याकडे बघतो. त्याच वेळी स्वाती तिथे येते. ती काही फुलं घेऊन आलेली असते. त्यामुळे सागर तिला विचारतो की हे सगळं काय आहे? तर स्वाती सांगते की लग्न ठरल्यानंतर मी माझ्या होणाऱ्या वहिनीला ही फुलं देणार आहे. आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात. आणि मग त्यानंतर लकी म्हणतो की चला आपण एक फॅमिली फोटो काढूया. मात्र सागर त्यासाठी पटकन तयार होत नाही. पण इंद्राने आग्रह केल्यानंतर तो कसा बसा फोटो काढतो. आणि त्या सगळ्यांना इतक्या आनंदात बघून बापू मनाशी म्हणत असतात की आता हे सर्वजण खूप आनंदात आहे, पण जेव्हा दोन्ही फॅमिली एकमेकांसमोर येतील तेव्हा काय होईल काय माहीत. तर दुसरीकडे पुरूसुद्धा हाच विचार करत असतो आणि त्यानंतर तो देवाकडे प्रार्थना करत सगळं काही ठीक होऊ दे असं म्हणतो. आणि त्याच वेळी मुक्तासुद्धा त्या ठिकाणी जाण्यासाठी निघते. मात्र तिला सतत सईचं बोलणं आठवत असतं आणि सईच्या काळजीने ती खूप अस्वस्थ झालेली असते. आणि त्यानंतर ती पुरू माधवी ज्या ठिकाणी थांबलेले असतात त्या ठिकाणी जाते. तिला इतकं सुंदर तयार झालेलं बघून सगळेजण तिचं खूप कौतुक करतात. मयुरेश तर हसतच म्हणत असतो की मी लग्न करायला खूप घाई केली. आणि त्यानंतर माधवी पुरूला विचारते की ते लोक कधी येणार आहेत? त्यावर पुरू सांगतो की माझा त्यांच्याशी आत्ताच फोन झालाय, ते लवकरच येतील. तर दुसरीकडे सागर, इंद्रा, बापू, लकी आणि स्वाती त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेले असतात. पुरूप्रमाणे बापूसुद्धा काळजीत असतात. काय होईल आणि काय नाही या गोष्टीची त्यांना भीती वाटत असते. आणि त्यानंतर ते सर्वजण त्या हॉलमध्ये जातात. आणि जेव्हा गोखले फॅमिली त्यांच्या समोर येते तेव्हा त्यांना मोठा धक्का बसतो. आणि जेव्हा गोखले फॅमिली यांना बघते तेव्हा त्यांच्याही पायाखालची जमीनच सरकते. बापू आणि पुरू मात्र एकमेकांजवळ जाऊन उभे राहतात. आणि त्यानंतर माधवी इंद्रासमोर हात जोडून म्हणते की आम्ही एका चांगल्या कामासाठी इथे आलोय, त्यामुळे तुम्ही प्लीज इथून निघून जा. तर इंद्रा म्हणते आम्ही सुद्धा एका चांगल्या कामासाठीच इथे आलोय आणि त्यामध्ये आम्हाला तुमचं तोंडही बघायचं नाही आहे. आणि मग याच गोष्टीवरून ते एकमेकांशी वाद घालायला सुरुवात करतात. आणि मग इंद्रा बापूंना विचारते की ते मुलीकडचे कुठे आहेत? तर माधवी पुरूला विचारते मुलाकडचे लोक कधी येणार आहेत? आणि त्यावर ते दोघेही एकमेकांच्या फॅमिलीकडे हात करून सांगतात की हेच आहेत ते लोक. आणि ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. तर पुरू सगळ्यांना सांगतो की आम्ही मुक्ताचं आणि सागरचं लग्न करायचं ठरवलं आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. मुक्ताला सागर तिच्यासोबत आजपर्यंत कसा वागला आहे ते आठवतं. तर सागरला मुक्ता आजपर्यंत त्याला काय काय बोलली आहे ते आठवतं. तर दुसरीकडे सावनी विचार करत असते की मुक्ता नक्की कोणासोबत लग्न करत असेल. आणि त्याचवेळी तिला हर्षवर्धनचा कॉल येतो. हर्षवर्धन तिला सांगतो की तू आत्ता ज्या क्लबमध्ये आहे ना, त्याच क्लबमध्ये सागरच्या कांदेपोह्यांचा कार्यक्रम होत आहे. तू जा आणि बघ की ती मुलगी नक्की कोण आहे. मात्र सावनी म्हणते की हर्षवर्धन, आपल्याला काय करायचंय? हुकमाचा एक मुक्ता तर आपल्याकडे आहे ना, मग तू प्लीज या सगळ्यात पडू नको. आणि ती फोन ठेवून देते. तर दुसरीकडे कोळी फॅमिली आणि गोखले फॅमिली एकमेकांशी वाद घालत असतात आणि त्यामुळे पुरू आणि बापू काळजीत पडतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत
त्या दोन्ही फॅमिलीमधील वाद एवढा वाढतो की शेवटी बापू आणि पुरू मोठ्याने ओरडून त्यांना गप्प बसायला सांगतात आणि मग सागर मुक्ताला विचारतात की तुम्हाला हे लग्न मान्य आहे का. मात्र ते दोघेही नकार देतात. त्यामुळे पुरू म्हणत असतो की बापू मला नाही असं वाटत की हे लग्न होईल म्हणून. मात्र बापू म्हणतात की काही झालं तरी हे लग्न व्हायलाच हवं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.